नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय इंग्रजी यामधील आपण युनिट 4 न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन याच्यामधील डे ऑफ द वीक अँड मंथ ऑफ द इयर हे याच्यामधील आपण एक्सरसाइज सोडवून घेणार आहोत। चला तर मग नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। बघा, या घटकामध्ये प्रश्न सोडवताना आपल्याला डेज ऑफ वीक आणि मंथ ऑफ इयर याच्या स्पेलिंग्स आणि ते पाठ असणं गरजेचं आहे। आता आपण प्रश्न बघूया। बघा, क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस इथे आपल्याला असं दिले, विच डे फॉल्स बिटवीन सॅटरडे अँड मंडे। आता बघा, शनिवार व सोमवार यामध्ये कोणता दिवस येतो असं आपल्याला विचारलं। मग आपल्याला माहिती आहे सॅटरडेच्या नंतर संडे आणि संडेच्या नंतर मंडे, म्हणजे या दोघांमध्ये कोणता वार आहे तर संडे, SUNDAY संडे। संडे म्हणजे रविवार। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न, विच इज द 8th मंथ ऑफ द इयर। मग आपल्याला माहिती आहे वर्षाचा 8वा महिना आहे ऑगस्ट, कारण बघा सप्टेंबर हा महिना कितवा आहे 9वा महिना आहे, नोव्हेंबर हा 11वा महिना आहे, जुलै हा 7वा महिना आहे आणि ऑगस्ट हा 8वा महिना आहे। मग आपल्याला विचारले 8वा, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑगस्ट। पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग मंथ्स हॅज इनकरेक्ट स्पेलिंग। आता पुढीलपैकी कोणत्या महिन्याचे स्पेलिंग चुकलेले आहे। बघा, SEPTE MBR सप्टेंबर करेक्ट आहे, FEBRUARY फेब्रुवारी बरोबर आहे, NOVE MBR नोव्हेंबर हे पण बरोबर आहे, DEC MBR डिसेंबर हे सुद्धा बरोबर आहे। चौथा प्रश्न बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स। रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य शब्द निवडायचा आहे। फेब्रुवारी इज द ... मंथ ऑफ द इयर। फेब्रुवारी हा वर्षातील दुसरा महिना आहे, मग दुसरा महिना आहे, मग त्याला आपण काय म्हणतो सेकंड मंथ ऑफ द इयर। पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द नेम ऑफ द डे फ्रॉम द लेटर गिवन इन दिस स्टार। आता बघा, या स्टारमध्ये आपल्याला काही लेटर्स दिले, त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे वार तयार करायचा आहे। मग बघा, FRIDAY फ्रायडे मीन्स शुक्रवार, पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। फाइंड द नेम ऑफ द मंथ फ्रॉम द लेटर्स गिवन इन द पिक्चर। चित्रात दिलेल्या अक्षरांपासून तयार होणारा महिना ओळखा। मग बघा, MARCH मार्च, मग MARCH मार्च, बघा इथे चित्रामध्ये मार्चची स्पेलिंग तयार होते, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी डेज मेक 3 वीक्स। 3 आठवड्यांचे दिवस किती। बघा, 1 वीक इज इक्वल टू 7 डेज, 3 वीक इज इक्वल टू ह्यांचं मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लिकेशन बाय 7, मग 3 7 जा 21 डेज, मग 21 डेज कुठे ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजन इज 3 years old, रजनी is 32 months older, find the difference of age between them in the month। बघा, राजन हा 3 वर्षाचा आहे आणि रजनी ही 32 महिन्यांची आहे, तर त्या दोघांच्या वयामध्ये किती महिन्यांचा फरक आहे ते आपल्याला सांगायचं आहे। आता बघा, 1 month 12 month इज इक्वल टू 1 year, म्हणजे 1 वर्ष बरोबर 12 महिने। मग आता हा किती वर्षाचा आहे 3 वर्षाचा आहे की नाही, 3 years आहे, 3 year म्हणजे काय 12 मल्टिप्लिकेशन बाय 3, मग 12 3 जा 36 मंथ, मग हा किती महिन्याचा आहे 36 मंथ्स आहे आणि ही किती 32 मंथची आहे। मग याच्यामधला फरक सांगितला आहे, फरक म्हणजे वजाबाकी, मग 36 - 32 इज इक्वल टू 4 मंथ, 4 महिन्यांचाच फरक आहे। आपण ह्याचं पण कन्वर्ट मंथमध्ये केलं, म्हणून मी ते 4 मंथ ऑप्शन नंबर 2 हे आपलं आन्सर आहे। पुढचा प्रश्न बघा, विच अमॉंग्स द ऑप्शन इज द इंग्लिश वर्ड्स फॉर शनिवार। आता शनिवार या शब्दासाठी इंग्रजी शब्द कोणता।
मग शनिवारला आपण सॅटरडे म्हणतो. मग सॅटरडेची स्पेलिंग आहे SATURDAY सॅटरडे. नेक्स्ट, द 1st of August 2016 falls on Monday. What will be the date on the first Sunday of that month? आता बघा ऑगस्ट म्हणजे बघा 1 ऑगस्ट 2016ला कोणता वार आहे तर सोमवार आहे. सोमवार आहे म्हणजेच कोणता वार आहे मंडे आहे. कोणता वार आहे मंडे आहे. तर आपल्याला विचारले त्या महिन्याचा पहिला रविवार कधी येईल. आता 1 तारखेलाच मंडे आहे मग पहिला रविवार. मग आपल्याला माहिती आहे हा सोमवार झाला की अजून 6 दिवसांनी रविवार येतो. मग या 1 मध्ये 6 ॲड करूया. मग 1 + 6 = किती 7 म्हणजे 7th तारखेला रविवार येईल म्हणजे संडे येईल. ऑप्शन नंबर 4 हे आपला आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. इंट्रोडक्शन फॉर क्वेश्चन 11 to 14. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स बेस्ड ऑन द कॅलेंडर शो बिलो. ऑगस्ट 2016च्या दिनदर्शिकेच्या सहाय्याने रिकाम्या जागा भरण्यासाठी योग्य पर्याय निवडायचे. आता बघा ऑगस्ट 2016 इथे आपल्याला छोटंसं कॅलेंडर दिलेलं आहे. इथे बघा डेज आहेत मंडे, ट्यूजडे, वेनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. 15, 16 ह्या तारखा आहेत, डेट्स आहेत. आणि 15 ऑगस्टला आता इथे ऑगस्ट महिना आहे ना म्हणून 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे, 17 डेटला पतेती, 18ला रक्षाबंधन आणि इथे संकष्टी चतुर्थी. असं आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. त्यावरून आपल्याला क्वेश्चनचे आन्सर शोधायचे आहेत. इफ पतेती इज 17 देन रक्षाबंधन. आता बघा 17 तारखेला पतेती आहे तर रक्षाबंधन कधी आहे तर रक्षाबंधन कधी आहे 18ला. मग 18 कुठे आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. इंडिपेंडन्स डे फॉल्स ऑन. इंडिपेंडन्स डे कधी आहे 15ला. 15 तारखेला कोणता वार आहे मंडे आहे. मंडेला आहे. फॉल्स ऑन मंडे MONDAY मंडे. स्वातंत्र्य दिन मंडेला आहे म्हणजे सोमवारी आहे. पुढचा प्रश्न बघा. ... इज द डे बिफोर संकष्टी चतुर्थी. आता संकष्टी चतुर्थीपूर्वी टिंब हा दिवस येतो. मग बघा चतुर्थी इथे आहे मग त्याच्या पूर्वी विचारले. मग पूर्वी हा सॅटरडे आहे. मग सॅटरडे कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक 2 सॅटरडे हा दिवस त्याच्या अगोदरचा विचारले म्हणून मग सॅटरडे. पुढचा प्रश्न बघा. द नेक्स्ट मंडे विल फॉल ऑन ... मग पुढचा सोमवार. आता बघा या सोमवारी किती तारीख आहे 15 तारीख आहे. मग पुढचा सोमवार कधी येतो अजून 7 दिवसांनी. मग 15 अधिक 7 मग बघा 15 + 7 = 22. मग पुढचा सोमवार किंवा द नेक्स्ट मंडे विल फॉल ऑन 22 म्हणजे 22 तारखेला पुढचा सोमवार येईल. पुढचा प्रश्न बघा. इफ टुडे इज थर्सडे व्हॉट डे विल इट बी देअर ऑन डे आफ्टर टुमारो. आज गुरुवार आहे. गुरुवारला आपण काय म्हणतो तर थर्सडे. बघा आज थर्सडे आहे. बघा इथे या पद्धतीने आपल्याला मांडून घ्यायचं आहे. टुडे इज थर्सडे. मग हे यस्टरडे म्हणजे काल आणि टुडेच्या नंतर टुमारो आणि टुमारोच्या नंतर आफ्टर टुमारो. मग आपल्याला इथला वार काढायचा आहे आफ्टर टुमारो. मग थर्सडे. थर्सडेच्या नंतर इथे फ्रायडे आणि फ्रायडेच्या नंतर इथे सॅटरडे. मग आफ्टर टुमारोला कोणता वार असेल तर सॅटरडे. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. इफ टुडे इज फ्रायडे व्हॉट डे वॉज देअर ऑन द डे बिफोर यस्टरडे. आता बघा आता इथे पण बघा हा टुडे आज वार कोणता आहे फ्रायडे. टुडेला कोणता वार आहे फ्रायडे आहे. फ्रायडेच्या अगोदर कोणता यस्टरडे. फ्रायडेच्या अगोदर वार असतो थर्सडे THURSDAY थर्सडे. फ्रायडेच्या अगोदर थर्सडे. आता इथे परवा 2 होतात. एक परवा म्हणजे टुडेच्या नंतर टुमारो. टुमारोच्या नंतर आफ्टर टुमारो म्हणजे पण परवा असतो आहे की नाही. आणि आता इथे बिफोर यस्टरडे विचारले म्हणजे काय बघा टुडे इज फ्रायडे अँड येस्टरडे बिफोर येस्टरडे विचारलं म्हणजे याच्या अगोदर. मग थर्सडेच्या अगोदर कोणता वार असेल तर वेनेसडे WEDNESDAY वेनेसडे. मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे आज शुक्रवार आहे तर परवा कोणता दिवस होता. मग बघा शुक्रवारच्या अगोदर गुरुवार, गुरुवारच्या अगोदर बुधवार म्हणजेच वेनेसडे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स
पुढील वाक्याकरता योग्य पर्याय निवडायचा आहे. फेब्रुवारी फॉलोज ... इन द कॅलेंडर इयर. आता फेब्रुवारी कोणानंतर येतो तर जानेवारी नंतर, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. विच डे कम्स बिफोर संडे. रविवार पूर्वी कोणता दिवस होतो. मग रविवारच्या संडेच्या अगोदर कोणता असतो सॅटरडे. मग इथे सॅटरडे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न आहे. विच डे फॉल्स बिटवीन थर्सडे अँड सॅटरडे. आता थर्सडे आणि सॅटरडे यांच्या मधला वार विचारलाय. मग थर्सडे त्याच्यानंतर फ्रायडे आणि मग सॅटरडे, मग या दोघांच्या मध्ये असतो फ्रायडे. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. चूज द ऑड वर्ड आउट फ्रॉम द फॉलोविंग. पुढीलपैकी वेगळा असलेला शब्द निवडा. मग बघा इथे मार्च मंथ आहे, मंडे म्हणजे सोमवार डे आहे, जानेवारी मंथ आहे, जून पण मंथ आहेत. मग हे तीनही मंथ आहेत आणि हा डे आहे, म्हणून मी ते वेगळं आहे, ऑड मॅन आहे. ऑप्शन नंबर 2. विच इज द 10th मंथ ऑफ द इयर. मग बघा 10वा महिना विचारला आहे. मग आपल्याला माहिती आहे 10वा महिना कोणता असतो ऑक्टोबर. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द नेम ऑफ अ डे इन अ वीक फ्रॉम द फॉलोविंग अल्फाबेट्स. पुढील मुळाक्षरातून आठवड्यातील एका दिवसाची नावं ओळखा. मग इथे बघा TUESDAY. मग TUESDAY ट्यूजडे. मग ट्यूजडे कुठे आहे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडायचा आहे. संडे कम्स आफ्टर ... मग संडे संडेच्या नंतर कोण येतो असं विचारलं आपल्याला. मग संडे कुणानंतर येतो तर सॅटरडेच्या नंतर, म्हणून इथे उत्तर आहे सॅटरडे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा एक्सरसाइज स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.